हवा के साथ साथ घटाके संग संग चाललो कुठं तर अन्वीक्षाच्या तोरड्या घ्यासाठी. आणि काय पाहिलं, पोता पाहिल्या 1 ग्रामवरच्या. एक आवडली, 4,000ला बसला खटका. त्यानंतर पाहून असे मटक मुटक होणं तर सुरूच होतं. आमच्या बाईला म्हणलं कसं आहे वाटतंय, छान वाटते. हे का माहीत कोणती पूजा करून राहिली होती, काहीतरी करून राहिली होती, पण काही कळलं नाही बापा. घरी येताच घालून पाहून इकडं तिकडं मटकणं सुरू होतं, कारण की आमच्या नवरोबाच्या 4,000ला फुकून टाकलं होतं मी इनडायरेक्टली. हा पाकिटी डिझाईन आहे ना, भरताचा बेत होता, वांगे दाखवले आणि गायब झाले. आमचे बाबा म्हणते असे आवळे आणू का मुरब्बा करायसाठी. म्हटलं पा पटत असेल तर आणा. त्यानंतर मग टाकलं तेल कढईमध्ये आणि चालली आहे फास्टमध्ये झणझणीत आणि झुणझुणीत अशा भरताचा बेत होता. आमच्या बाबांना शोधून आणला होता ओला कांदा, त्याच्यात शोधून आणलं होतं वले वटाणे, त्याच्यात शोधून आणले होते सोले. तर मग भरीत तर असं झणझणीत बनणारच होतं ना. मी त्यांना म्हणलं होतं मागच्या वेळेस मी गावाकडे जेव्हा माझं चक्कर होईल ना तेव्हा ना आपण मस्तपैकी भरीत खाऊ. तर त्यांनी कतही न वेळ करता पटकन जाऊन वांगे आणले आणि हे पठ्ठी आपल्या गोलण्यावर मुकरली नाही पाहिजे म्हणून भरताचे वांगे माझ्यासमोर ठेवले. आमच्या मातेश्वरीनं मस्त भाजून दिले. त्यांचं म्हणणं होतं का याच्यामध्ये जीव जंतू असेल ते तुझ्या चांगल्या डोळ्याने पाहून घे. वा वा, माझ्या चांगल्या डोळ्यावर माझ्या आईला विश्वास आहे. आमची बाई माहीत नाही आता कोणती पूजा करते, आमच्या आईची पूजा झाली होती. त्यानंतर आमची आई बसली मस्त आपल्या भाकरीची ते कणिक मळासाठी. आणि एवढ्या पातल्या भाकरी या जन्मात माझ्या हातून काही होणार नाही रे बा. माझी पोरगी शिकून राहिली आहे बरं, आजीले त्रास देत देत. पण माझं तर काही खरं नाही. आमच्या घरचा माणूस रोज हसते की तू कधी बनवशील अशा भाकरी. मी म्हटलं काय माहीत कोणता दिवस निघते, तर वाट पहा तुम्ही, एकाच दिवशी तर बनवणंच बनव. त्यानंतर आमची मातेश्वरी बसल्या होत्या. मी म्हटलं चला नाही भाकरी बनवणं तर शेकाचं तर काम करू आपण. मग तिकडून घेतला एक आपला सराटा आणि शेकणं सुरू झालं. आमच्या पुत्रीला आलं होतं की आम्ही बनवतो मातेश्वरी भाकरी, ते पण कोरपाटावर बेलण्यानं लाटून. चला तोही एक्सपेरिमेंट करून हाय हॅलो करून राहिली तुम्हाला. नक्की लाईक अँड सबस्क्राईब करून जायचं. त्यानंतर आमच्या बाईचं असं सुरू होतं इकडून लाटणं मारू का तिकडून. नवीन नवीन जेव्हा आपण पोळ्या शिकतो तर आपल्याला हेच नाही समजत का इकडून करायची पोळी लंबी का इकडून करायची. तेच कॅल्क्युलेशन तिच्या डोक्यात सुरू होतं. त्यानंतर ते भार टाकू टाकू जे करत होते त्याच्यामुळं ते चिटकल्यानंतर आमच्या मॅडमला आली घनघनापणा अंगात. माझी पोळी चिटकली, आता मी का करू. थोडा वेळ तर रिलॅक्स राहिली, पण त्याचा कल्लोड मी तुम्हाला काही दाखवलं नाही म्हणून तुम्हाला ते शांत आणि सोवळत दिसणार आहे. त्यानंतर मग हे भाकर म्हणत होती ए बाई पलटते का नाही लवकर सांग, नाही तर मी डिकून जाईन तुझ्या ताव्याला. आणि खरंच ही चिपकली होती. आता त्याला काय करणार. हे पा म्हटलं ना कल्लोळ, हा कल्लोळ होता. पूर्ण स्वतःच चिटकवली आणि स्वतःच रडाचं. त्यानंतर आमची मातेश्वरी म्हणते दे बाई मी तुला हातावरची अशी छोटीशी करून देतो, तिथे ऐकायचं नाही जाऊ. आमच्या आवले म्हणलं कसं झालं बरी भाकर, हे बल्ले बढिया झाला. विषय संपला. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.